नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। मी आज आपल्याला IBPSच्या माध्यमातून ज्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या वॅकन्सी आल्यात त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की दरवर्षाप्रमाणे जो IBPSचा जो कॅलेंडर येतो त्याच्यामध्ये क्लरिकल ऑफिसरच्या वॅकन्सीज येत असतात। मात्र यावेळेला 6700 प्लस वॅकन्सीज आलेले आहेत आणि ह्या वॅकन्सीज पुढे 8000 होण्याची शक्यता आहे किंवा 10000 होण्याची पण शक्यता आहे, कारण काही बँकांनी ह्याच्यामध्ये अजून दिलेला नाही आहे त्यांचा इंडेंट। पण नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा हे 30% पेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत असं म्हणायला हरकत नाही। आता विद्यार्थ्यांचा तयारीच्या संदर्भात आणि प्रिपरेशनच्या संदर्भात आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये तुम्ही ही सुवर्ण संधीचा लाभ कसा घेतला पाहिजे। आता तुम्ही बघा की स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच 1500 जागा काढल्या होत्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या आणि त्याच्यानंतर IBPSनी ह्या जागा 6700 प्लस वॅकन्सीज काढलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही पाठोपाठ ह्या वॅकन्सीच्या ज्या लोकांनी फॉर्म भरला असेल त्यांच्या तयारीसाठी ही सुवर्ण संधी आहे। मात्र विद्यार्थ्यांना इतक्या सुवर्ण संधी आल्यानंतर जर आपण प्रिपरेशनमध्ये कुठेतरी कमी पडत असो तर हा जो तुमचा यूट्यूब आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण बघितलात तर तुम्हाला नक्कीच ह्या यूट्यूबचा लाभ होईल। मात्र बरेचसे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना त्यांना कुठेतरी असं वाटतं की आपलं ह्या सिलेक्शन होईल की नाही। मी तसं तुम्हाला सांगितलं की मी बँक ऑफ बरोडामध्ये अधिकारी पदाला कार्यरत आहे। मी गेली 25 वर्ष या क्षेत्रामध्ये माहिती देतो मुलांना आणि मी माझी सर्व्हिससुद्धा 25 वर्षापेक्षा जास्त बँक ऑफ बरोडामध्ये झालेली आहे। पण मी स्वतः ह्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या वॅकन्सीजच्या किंवा क्लेरिकलच्या वॅकन्सीजच्या हे मार्गदर्शन यासाठी करतो की महाराष्ट्रातल्या यंग जनरेशनची जी मुलं मुलींसाठी ही खास तयारी करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल मी सुरू केलेला आणि मला असं खात्री आहे की या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचू शकतो। आता मी तुम्हाला डिटेल्समध्ये ही वॅकन्सीजची माहिती देतो। पहिली म्हणजे ह्या वॅकन्सीमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की या वॅकन्सीजमध्ये जवळपास 6715 वॅकन्सी आलेल्या आहेत। पार्टिसिपेटिंग बँक किती आहेत तर 11 बँकेनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे। टोटल आता जवळपास बँक ज्या आहेत त्या नॅशनल बँक कमी उरलेल्या आहेत आणि त्यानंतर एज लिमिट 20 ते 30 दिलेली आहे आणि 5 स्टेजेसमध्ये सिलेक्शन होत आहे। याची आपण पूर्ण माहिती घेणारच आहोत। पण याच्यामध्ये दिस इयर्स वॅकन्सीज काउंट मार्क्स हॅज इन्क्रीज ऑफ अप्रॉक्सिमेटली 150 म्हणजे जवळपास 1500 वॅकन्सीज ह्या जास्त आलेल्या आहेत गेल्या वर्षीपेक्षा। म्हणजे जवळपास 29 ते 30% वॅकन्सी वाढलेल्या आहेत आणि बँक ऑफ बरोडामध्ये हायेस्ट वॅकन्सी जसं मी म्हटलं की मी स्वतः बँक ऑफ बरोडामध्ये जॉब करतो तर बँक ऑफ बरोडामध्ये 1900 वॅकन्सी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कॅनरा बँकेनी 1500 वॅकन्सी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हायेस्ट वॅकन्सीज इंडियन बँक आणि युको बँक आणि युनियन बँक ह्यांनी अजून वॅकन्सी दिलेल्या नाही आहेत। म्हणजे ह्या वॅकन्सीज आज स्टील अवेटिंग, ह्या सुद्धा बँका पार्टिसिपेट करतील असं मला खात्री आहे। पण तोपर्यंत आपण ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्याची तयारी कशी असेल आणि या मोठ्या प्रमाणात आलेल्या वॅकन्सीनी बँक ऑफ बरोडा नेक्स्ट टू स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ही मोठी सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। आता या वॅकन्सीजमध्ये अजून महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही बघितलं तर या ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही बघा 1 जुलैला स्टार्ट झालंय, 21 जुलैला लास्ट डेट आहे। म्हणजे जवळपास तुम्हाला 21 जुलैपर्यंत ही वॅकन्सी तर तुम्ही बघू शकता। IBPSची प्रिलियमची डेट्स त्यांनी ऑलरेडी मेन्शन केले म्हणजे तुम्हाला प्रिपरेशनला बरं पडेल। 22 आणि 23 ऑगस्ट म्हणजे आता तुम्ही हा जुलै महिन्यात आहे, नक्कीच पुढच्या महिन्यात ती तयारी आणि जवळजवळ हा महिना म्हणजे तुम्हाला अजून 1.5 महिन्याचा अवकाश या परीक्षेसाठी। प्रिलियमचा रिझल्ट सप्टेंबर 2026ला लागतो आणि नंतर मेन्स एक्झामिनेशन ऑक्टोबरला होते। आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सप्टेंबरला रिझल्ट लागल्यानंतर ऑक्टोबरला तुम्ही तयारी म्हणजे तुम्ही या परीक्षेला म्हणजे तुम्ही बघा की 4 तारखेला तुमची परीक्षा आहे ऑक्टोबरमध्ये। म्हणजे प्रिलियम्स तुमची होणार किती 22 आणि 23 ऑगस्टला, सप्टेंबरला रिझल्ट आहे आणि नंतर ऑगस्टला तयारी। म्हणजे ह्याचं तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 1.5 महिन्याचा पण कालावधी नाही आहे। म्हणजे महिनाभरातच तुम्हाला मेन्सला जायचं आहे। मग विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की प्रिपरेशन करताना मेन्सचा सिलेबस जवळपास आणि प्रिलियमचा सिलेबस हे दोन्ही बघितलं तर तुम्हाला जे जे मेन्समध्ये जसं इंग्लिश आहे किंवा न्यूमेरिकल किंवा क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग ॲबिलिटी आहे, हे विषय 3 पेपर जे प्रिलिम्सला असतात आणि मेन्सला जे विषय असतात त्याच्यामध्ये जे साम्य असेल त्यातली जवळपास 60-70% पोर्शन तुमचं कव्हर होतो। तो माझं असं मत आहे की हेच तर खरी टेक्निक आहे की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असेल एका महिन्यामध्ये तर तुम्ही पूर्वपरीक्षेची तयारी करणार, सप्टेंबरपर्यंत वाट बघणार, नंतर म्हणजे प्रिलियम पास झाला की म्हणजे तुम्ही मेन्सची तयारी करणार, तुम्हाला कालावधी मिळणारच नाही। त्यापेक्षा आधीपासून
प्रिपेअर फॉर मेन्स आणि गेट टू प्रिलिम्स हा फॉर्म्युला तुम्ही वापरला पाहिजे की प्रिपेअर फॉर मेन्स आणि गेट टू प्रिलिम्स, म्हणजे मेन्सची तयारी करता करता पूर्व परीक्षेची किंवा प्रिलिम्सची तयारीसुद्धा तुम्ही केली पाहिजे. आता याच्यामध्ये मेन रिझल्ट लागणार आहे नोव्हेंबरला आणि पर्सनॅलिटी टेस्ट ही सुद्धा नोव्हेंबरला होणार. नंतर मग तुम्ही बघा की याच्यामध्ये जी इंटरव्ह्यू जी आहे ती सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरला आहे आणि जानेवारी फायनल रिझल्ट 2027ला. म्हणजे जर तुम्ही आता बघितलं तर तुम्ही जुलैमध्ये 6 महिन्यामध्ये ही तुम्हाला जॉब अवेलेबल आहे. बरं, ह्याची सॅलरी तुम्ही बघितलं तर 75,000 प्लस सॅलरी याच्यामध्ये मिळते. म्हणजे एखाद्या फ्रेश ग्रॅज्युएट्सला आजच्या म्हणजे जगामध्ये जर बँकेमधच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे नोकरी बघितलं तर 15-20 हजार रुपये पगार मिळताना मुश्किल. इथे बँकिंग सेक्टर्समध्ये आणि ते सुद्धा नॅशनलाइज बँकेमध्ये आणि टॉपमोस्ट बँकेमध्ये जे नॅशनल बँकेमध्ये IBPSच्या माध्यमातून तुम्हाला जॉब मिळू शकतो. फक्त गरज याची आहे की त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करण्याची आवश्यकता आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफिकेशन वाईज जर बघितलं तर ग्रॅज्युएशन डिग्री एनी डिसिप्लिन म्हणजे कुठल्याही शाखेचा पदवीधर, मग तो BA BCom BSc, तो इंजिनियर असो, तो काही मुलं इतर पण फील्डमध्ये असतात, मॅनेजमेंट फील्डमध्ये असतात, काही MBA पण असतात, काही BMS असतात, काही ऑडिट आणि अकाउंट्समध्ये डिग्रीज करतात. हे जे असतात हे BMS असेल किंवा काय असेल ते डॉक्टर्स लोक पण या परीक्षेचा फॉर्म भरतात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बघा की या परीक्षेला महत्त्व किती आहे. कारण बाहेर जॉबचं इतकं प्रॉब्लेम असल्यामुळे आज वेल क्वालिफाईड लोकसुद्धा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात, बसतात. आणि फायनल इयर स्टुडंट्स डिक्लेअर रिझल्ट्स आर नॉट इलिजिबल, म्हणजे विदाउट डिक्लेअर रिझल्ट्स. तर ज्यांचा रिझल्ट्स अजून डिक्लेअर न झाले ते इलिजिबल नाहीत, त्यांचे रिझल्ट डिक्लेअर झाले आहेत ते इलिजिबल आहेत. ज्यांचे रिझल्ट डिक्लेअर झाले नसेल ते ॲपियर असतील ते नेक्स्ट इयरला बसू शकतात. म्हणजे पण तयारी तुम्ही करू शकता आधीपासून. एज लिमिट ॲज ऑन 1 जुलै बॉर्न बिटवीन 2 जुलै अँड 1 जुलै 2000 हे जे आहे हे तुम्ही नीट बघून घ्या. आणि एज रिलॅक्सेशन ॲप्लिकेबल ॲज पर द रिझर्व कॅटेगरीज हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 21 ते 30 ही तुमची अनरिझर्व कॅटेगरी ओपन कास्टला वयोमर्यादा आहे. आता इथे तुम्ही नॅशनॅलिटी हे सगळं तुम्ही चेक करा. डिझेबिलिटीमध्ये 40% प्लस बेंचमार्क्स हे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे. त्यानंतर तुम्ही इथे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये हा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन ऑफ बँक जे बघितलं तर तुम्हाला बँक ऑफ बरोडामध्ये 1900 जागा आहेत टोटल. आणि ह्या जर जागा तुम्ही पाहिल्यात तर बँक ऑफ बरोडामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये 405 आहेत, ओके, OBC 70 आहेत, SCला 150 आहेत आणि 75 STला आहेत. त्याप्रमाणे बँक ऑफ इंडिया 500 जागा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचे सुद्धा मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज आहेत 1100 जागा आणि मोस्टली या शाखा बँक ऑफ महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत. त्याच्यानंतर कॅनरा बँकेच्या 1500 जागा आहेत. अशी टोटल वॅकन्सी बघा 6715. त्याच्यामध्ये 2700 प्लस जागा फक्त ओपन कास्टमध्ये आहेत. त्याच्यानंतर EWSला 669, 186 त्या OBCला 502 वॅकन्सी ज्या आहेत त्या STला आणि 1000 प्लस वॅकन्सीज म्हणजे SC कास्टमध्ये पण वॅकन्सी जास्त आहेत. OBCला तुम्ही बघितलं तर 1800च्या आसपास जागा आहेत आणि ओपन कास्टला ॲज युजल जास्त जागा 2700. तर विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये जागा किती आहेत याचा इम्पॉर्टन्स नाही. आपल्याला ज्या बँकेत जायचं आहे हे नंतर तुमच्या मेरिटवर डिपेंड असेल. मात्र तुम्हाला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त हायर मेरिट येईल तर चांगली टॉपमोस्ट बँक मिळण्याची शक्यता असते. आता ह्याच्यापुढे तुम्ही बघा ॲप्लिकेशन फीस वगैरे हे सगळं नीट बघून घ्या की जनरल 850 आणि SC ST PWDला 175 ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं प्रिलिम एक्झाम्स, नंतर मेन्स, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे तुमची याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ही होणार. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे तुमचं जर जेव्हा हे सगळं झालं सिलेक्शनपर्यंत तुम्ही इथे तुमचं इथे सिलेक्शन्स क्रायटेरिया होऊन जाईल. तर तुम्ही जेव्हा ह्या परीक्षेमध्ये प्रिलिम्सला जेव्हा पास होता त्याच्यानंतर तुम्ही मेन्सला एलिजिबल होता. मेन्स पास केल्यानंतर मग तुमचा इंटरव्ह्यू होते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असते. मेन्समध्ये सुद्धा मेन्स आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट एकत्र होतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट क्वालिफाईंग असते. मेन्स तुम्हाला मेरिटमध्ये चांगले मार्क लागतात त्याच्यामध्ये येण्यासाठी. त्याच्यानंतर ते पास झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला जातात आणि मग तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंटमध्ये मिळतं. आता ही जी पद्धत आहे हे बघून घ्या. हा जो चार्ट आहे तुम्हाला या परीक्षेमध्ये इंग्लिश लँग्वेज आहे,
30 प्रश्न 30 मार्काचे आहेत आणि 20 मिनिटाची परीक्षा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, याच्यामध्ये सुद्धा 35 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे इथे 30 प्रश्न इंग्लिश लँग्वेजचे 35 आहेत, मार्क 30 आहेत आणि पण 20 मिनिटं आहेत. रिजनिंग ॲबिलिटी सुद्धा तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स 40 आणि 20 मिनिट्स आहेत. म्हणजे एकूण टोटल टाईम बघितला तुम्ही, टाईम तुम्हाला 60 मिनिटाचे आहेत आणि प्रश्न बघा तुम्ही 30, 35 आणि 35 म्हणजे मार्क्स तुम्हाला जे आहेत ते 100 आहेत आणि क्वेश्चनसुद्धा तुम्हाला असे 100 आहेत. ओके, सो ही जी परीक्षा आहेत ती टाईम तुम्हाला 60 मिनिटाची परीक्षा आहे आणि ही परीक्षा आहे. त्याच्यामध्ये रिजनिंग ॲबिलिटी तुम्हाला ॲज युजल माहिती आहे की याचा एक वास्ट सिलेबस आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने पेपर सेल सॉल्व करता त्यामुळे रिजनिंगमध्ये कोडिंग, डिकोडिंग, नंबर सिरीज, नंतर अरेंजमेंट ऑफ सर्कल्समध्ये सिटिंग अरेंजमेंट्स वगैरे याच्यावरती प्रश्न असतात. मिसिंग द नंबर्स, सिरीजमध्ये एखादा नंबर मिस असतं. न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये तुम्ही जेव्हा जाता त्या न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये मॅथ्समध्ये कॅल्क्युलेशन पार्ट्स असतात, इनवर्स क्वेश्चन्स असतात आणि हे जे जेव्हा तुम्ही मेन्सला जाणार तेव्हा तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा पेपरमध्ये कन्वर्ट होणार आणि त्याच्यामध्ये ग्राफिकल डेटा इंटरप्रिटेशन्स, ग्राफवरती क्वेश्चन्स असणार. म्हणजे बार ग्राफ, लाईन ग्राफ, पाय चार्ट्स, नंतर स्टेटमेंट, कंक्लुशन्स याच्यावरती तुम्हाला प्रश्न असणार. तर हे जे ॲझम्पशन्स वगैरे प्रश्न असतात हे प्रॅक्टिसनीच तयार होतात. मात्र जेव्हा तुम्हाला मी जे सांगतो आहे ते थोडं ऑड वाटेल, मात्र तुम्ही पेपर सेट जेव्हा 3, 4, 5 पेपर सेट सॉल्व कराल मी पहिल्यांदा सांगेन तुम्हाला की आज तुम्ही डिसाईड करायचं आहे की प्रायव्हेटमध्ये करिअर करायचे की गव्हर्नमेंटमध्ये करायचे. मी असं म्हणत नाही प्रायव्हेटमध्ये जॉब करतात ते म्हणजे ते जॉब चांगलं नसतं, जॉब कुठलाही वाईट नसतं. मात्र एवढंच असतं की तुम्ही जे आज सिलेक्शन कराल ते तुमच्यासोबत 30-35 वर्ष हा जर जॉब राहिला तर तुम्हाला सगळं का केअर बँक घेते आणि त्यामुळे हा जो एक तुम्हाला एक साचा आहे बँकेने दिलेला की स्केल 1 ऑफिसरमध्ये तुम्ही लागणार, मग स्केल 2मध्ये तुम्ही जाणार मॅनेजरला, मग स्केल 3मध्ये सिनियर मॅनेजरला, मग स्केल 4मध्ये चीफ मॅनेजर किंवा ब्रांच मॅनेजर, नंतर मग स्केल 5मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर आणि असं 7मध्ये तुम्ही DGM आणि नंतर तुम्ही GM जनरल मॅनेजर. तर हे वास्ट ग्रोथ आजकाल लोक 45च्या आसपास 40-45मध्ये जनरल मॅनेजर पोस्ट होतात. तेव्हा इतकं फास्ट तुम्हाला करिअर या बँकेमध्ये मिळतं. तर ह्या प्रिपरेशनकडे तुम्ही लक्ष द्या. त्याचबरोबर प्रिलिम्स तुम्ही क्वालिफाय केलात, तुम्हाला माहिती आहे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये जास्त गॅप नाही, जर 1-6 महिन्याचा गॅप आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेन्समध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला पेपर कुठले आहेत. हा पेपर एक आहे जनरल इकॉनॉमी आहे, बँकिंग अवेअरनेस, दुसरा डाटा एनालिसिस आहे, तिसरं इंग्लिश लँग्वेज आहे, चौथं तुम्हाला रिजनिंग ॲबिलिटी आहे आणि 5वं तुम्हाला इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हे 4 पेपर्समधून तुम्हाला जावं लागेल. आता जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेसला 35 क्वेश्चन दिलेले आहेत, 50 मार्क आणि 25 मिनिटाची परीक्षा आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा की 35 क्वेश्चनला 50 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 1 पेक्षा जास्त मार्क दिलेले आहेत. आणि जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस ही खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बँकेवरती प्रश्न, इकॉनॉमिक्सवरती प्रश्न, जे सध्या बँकेची जी इकॉनॉमिक्स जसं RBIचे काय धोरण आहेत आणि इकॉनॉमिक पॉलिसी ज्या काय बनलेल्या आहेत आणि आजच्या सध्याच्या स्थितीमध्ये बँकेची काय कंडिशन्स आहेत आणि हे सगळं तुम्हाला पेपर सेट्स आणि जे मंथली मॅगझिन्स असतात किंवा नोट्स असतात त्याच्यातून तुम्हाला तयारी करावी लागते. आणि मात्र 6 महिने आधीची ती तयारी, फ्रेश तयारी तुम्हाला चांगल्या प्रकारे करू शकता. आता इथे एक अजून एक आहे डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन्स. आता इथे डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला ग्राफ्सवरती प्रश्न मगाशी मी सांगितल्याप्रमाणे असतात आणि तुम्ही बघा इथे 35 क्वेश्चन्स 50 मार्क 50 मिनिटाची दिलेले आहेत. सो ही सुद्धा तुम्हाला मनापासून तयारी करायची आहे. नंतर इंग्लिश लँग्वेजमध्ये 35 प्रश्न 40 मिनटं आणि 40 मार्क ही परीक्षा पण सुद्धा तुम्हाला महत्त्वाची आहे. इंग्लिश लँग्वेज प्रिलिम्सला सुद्धा इंग्लिश लँग्वेज आहे. त्यानंतर तुम्हाला इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या आधी रिजनिंग पेपर जो आहे 40 प्रश्न 60 मार्क म्हणजे इथे पण तुम्ही बघा एका प्रश्नात 1.5 मार्क आहेत, त्यामुळे ही 50 मिनिटामध्ये आहे. तर तुम्ही टोटल बघा की 225 प्रश्न तुम्हाला असणार 190 मिनटं आणि त्याच्यामध्ये ही परीक्षा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह वेगळी असणार. त्याच्यामध्ये 2च क्वेश्चन असणार 25 मार्काचे आणि 30 मिनिटाची परीक्षा आहे. म्हणजे तुम्हाला इथे डिस्क्रिप्टिव्हमध्ये पेपर लिहायचं आहे आणि तुम्हाला ते कॅल्क्युलेशन बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त प्रिपरेशन कराल तेव्हा तुम्हाला माहिती असेल की या परीक्षेच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ह्या परीक्षासाठी जेव्हा जाल तेव्हा तुमच्याकडे जास्तीत जास्त या विषयांकडे बघण्याचा म्हणजे धोरण असं आहे की जसं जनरल अवेअरनेस किंवा बँकिंग अवेअरनेसमध्ये तुम्हाला बँकेच्या क्षेत्रामध्ये किती नॉलेज आहे,
इंग्लिश हा जो विषय आहे त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये लेटर लिहिता येतं की नाही, वाचता येते की नाही, तुमचं इंग्लिशचं अंडरस्टँडिंग किती आहे, डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये तुमचं रिपोर्ट रायटिंग कसं आहे, लेटर रायटिंग कसं आहे ते बघण्यासाठी, डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तुमचं मॅन्युअल कॅल्क्युलेशन कसं आहे, तुम्ही ज्या विषयांची माहिती तुम्ही घेतात त्यात तुम्हाला जे आज जे सध्या बँकेचं डाटा आहे ते तुम्हाला नीट समजतं की नाही, रिजनिंगमध्ये तुमचं लॉजिकल रिजनिंग पॉवर कशी आहे, आणि तुम्ही जे कस्टमर तुमच्याकडे येतात त्याच्यात तुम्ही तुमचं रिजनिंग कसं आहे, ॲनालिसिस कसं आहे हे बघण्यासाठी हे पेपर दिले जातात. त्यामुळे संपूर्ण जी परीक्षा असते हे असंच लोकांना वाटतं की ह्याच्यामध्ये बँकेवरती परीक्षा आहे, बँकेची नोकरी आहे, मग हे विषय कशाला, तर हे तुमची सायकोलॉजिकल स्क्रीनिंग टेस्ट केली जाते आणि जेणेकरून तुम्हाला एक संपूर्ण व्यक्तिमत्व जो बँकेत काम करणारा जो व्यक्ती असतो किंवा जो ऑफिसर म्हणून काम करतो त्या डेस्कवरती जेव्हा तो बसतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला नॉलेज असलं पाहिजे. ही शुड बी ब्रिलियंट इन ऑल दिस थिंग्स. त्यानंतर तुम्ही बघा की ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की पॅटर्न आता रिवाइज पॅटर्न 2026चा कसा आहे की 145 प्रश्नांचे 170 प्रश्न केलेले आहेत त्यांनी, प्रश्न वाढवलेले आहेत. बँकिंग ॲप आणि डेटा इंटरप्रिटेशन याला जास्त वेटेज दिलेलं आहे. मग त्यांनी बघा तुम्ही ह्या प्रश्नामध्ये पेपरमध्ये तुम्ही बघा की याला आणि ह्याला जास्त वेटेज दिलेलं आहे. सो डेटा इंटरप्रिटेशनमध्ये पण त्यांनी 50 मार्क दिले आहेत. म्हणजे त्यांनी जिथे जास्त तुम्हाला वेटेज दिलेलं आहे तिथे जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे मार्क जास्त मिळण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला इंग्लिश सेक्शन मार्क्स आणि ड्युरेशन रिड्यूस केलेलं आहे. ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्ही बघा की त्यांनी मार्क्स आणि ड्युरेशन त्यांनी रिड्यूस केलेले आहेत आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स अनचेंज्ड आहेत, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर ॲज इट इज ठेवलेले आहेत. तर हा रिवाइज पॅटर्न 2026चा जो तो IBPSने केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जस्ट मी सांगितलं. जे आधीचे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये हा पॅटर्न नसेल तर तुम्हाला मॉडेल पेपर्स करत असताना ह्या पॅटर्नप्रमाणेच सॉल्व करायचं आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग त्याचं ऑलवेज असतं की 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतं. 1/4 निगेटिव्ह मार्किंगचा अर्थ आहे की 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा जातो, 40 प्रश्न चुकले तर 10 मार्क जातात. म्हणजे समजा तुम्ही प्रिलिम्स देताय आणि 100 मार्काची प्रिलिम्स आहे आणि तुम्ही 100च्या 100 प्रश्न सोडवले पण तुम्ही त्याच्यातले 40 प्रश्न चुकीचे आले, 60 प्रश्न बरोबर आले तर तुम्हाला 60 मार्क मिळाले पाहिजेत. पण 40 प्रश्न चुकले डिवाइड बाय 4 करायचं म्हणजे 10 मार्क तुमची 60मधून वजा होतात तर तुम्हाला एकूण 50 मार्क मिळतात. आणि ह्यासाठी तुम्हाला दिलं आहे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगितलं की मॅक्सिमम ही इंटरव्ह्यू क्वालिफाय मार्क्सचे आहे आणि ह्याला 40% वेटेज दिलेलं आहे इंटरव्ह्यूला. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पे स्केल तुम्ही बघा 74 to 76,000 हा पे स्केल आहे. हे खूप महत्त्वाचं आहे की आजच्या घडीमध्ये तुम्हाला एका ग्रॅज्युएट व्यक्तीला इतका चांगल्या पद्धतीने पे स्केल मिळण्याची ही पहिलीच मेथड आहे. त्याच्यानंतर ह्याची IBPS.in याच्यावरती जाऊन तुम्ही ही क्लिक करू शकता आणि याच्यावरती जाऊन तुम्ही वेबसाईट म्हणजे ह्या वेबसाईट जाऊन हे फॉर्म भरू शकता. आता लास्ट नॉट बट लिस्ट याच्यामध्ये तुम्ही बघा की ह्याच चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला डेली बँकिंग एक्झामसाठी जे प्रिपरेशन कंटेंट आहे तुम्हाला आम्ही देत राहू आणि नवीन नवीन जे पॅटर्न्स असेल तुम्हाला नक्कीच करतो. तुम्ही जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॅलो सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आम्ही नवीन कंटेंट देऊ, तुम्हाला नक्की माहिती देईन आणि ही हायेस्ट रिक्रुटमेंट आहे आणि याच्यावरती तुम्ही नक्कीच तयारी कराल अशी मी आशा बाळगतो. थँक्यू व्हेरी मच.